सुख करता दुख हरता वार्ता तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी श्री राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल. स्वागतम स्वागतम स्वागतम. मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या पुराणिक सांस्कृतिक समितीतर्फे आयोजित केलेल्या या बोलावा विठ्ठल कार्यक्रमाची सुरुवात करतो. माऊली तू माऊली जगाची विठू माऊली अभंगाला जोड टाळची बड्यांची अभंगाला जोड टाळची. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या 800 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी चालू आहे. मनुष्याचं 1 वर्ष म्हणजे देवांची एक अहोरात्र असते असं म्हणतात. आणि दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. तर अशी गोष्ट आहे की एक मूर नावाचा एक बलाढ्य असा एक राक्षस होता आणि तो प्रचंड पराक्रमी होता. देवांना त्याला हरवण्यात कधी यश येत नव्हतं. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी. मंडळी, तुम्हाला माहित आहे का वारी या शब्दाचा अर्थ काय? चला तर जाणून घेऊयात याबद्दल जराशी माहिती. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात खूप वेगळं महत्व आहे आणि पंढरपूरचे विठुराया हे महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकटबलेले असतात असे सांगितले जाते. अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदाना. माऊली म्हणजे माझ्यातली माऊली तुला दिसते आणि तुझ्यातल्या माऊली मला दिसते म्हणून ते एकमेकांना कायम माऊली अशा नावाने हाक मारतात. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो कहाणी देवानी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. कार्यक्रम झाला बहारदार, अभंगही झाले जोरदार. श्रोत्यांनी उचलला एकादशीचा भार, तेव्हाच मानले पाहिजेत सर्वांचे आभार.
प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली, पाहुण्यांच्या येण्याने कार्यक्रमाने शोभा आली. आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला दिशा मिळाली आणि शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली.